दिसलं काय? पाटील देसाई या इकडे मळे द्या उसा द्या उसा. अरे सगळी इकडे काय आलं? आता काही खरं नाही माझं. हे बाई मी काय केलं नाही, तुला अंगाला पण हात लावलं नाही. अरे मी माझ्या दादाला गावले तर दादा मला डुकरासारखं मारेल. चल, पळ, 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 पळ. या कोण आहे? कोण रे तू? मी कोण तू? अरे यो शांतनू आहे, तात्याचं पोरग आहे. नाही मी कोणाचा पोरगा नाही कोणाचा पोरगा. इकडे कशाला आलता रे मरायला? अभ्यास ए कसला अभ्यास? ते एमपीएससी ला बसलो ना मी. तुझ्या बाण तरी अभ्यास केलता का रे इथं उसात येऊन अंधारात? हा नाही ते पाठ केलेलं घोकत इकडे आलो. घोकत अरे बाळ तुला माहितीये ना गावामध्ये सनिदा याचा अभ्यास लई सेंटेड दिसतोय. बघा तुम्हाला वास येतोय का? इकडे रे. अरे झाला का अभ्यास? होय काय शेण काय? सांगतो राहणार तुला. थांब काय रे झाला का अभ्यास? सोडीलाच का पेपर? ते परीक्षा पुढे परीक्षा पुढे गपचूप घरला जायचं, आता डुकराचा सेंट लई मागत पडत बघ. चल चल पळत ना. सांगतोय आम्हाला. अरे या उसात लई पीएचडी केली आम्ही. ए अवद्या काय लावली पीएचडी? अरे ते सेंद्रिय खताचं सांगायला येतं. चल 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 इकडे चल. लाडू लक्ष आहे माझं, व्यायाम कर. हा रानादा तुला डुक्कर दिसलं? नाही. रातभर जागून बी नाही दिसलं? नाही दिसलं. आज बी जाणार राखणीला? जायला लागते. आज मी येणार. माझा सगळा अभ्यास झालाय आणि मी व्यायाम बी केलाय. हे तू येऊन काय करणार आहेस तिथं? मला बघायचंय. आम्ही मारलं की बघ मग. हा नाही मी मारणार त्याला. लाडू एवढं सोपं नसतंय. होय बंदूक घेऊन बसायला लागते तासन तास. आणि अंगावर आलं की नाही नेम धरून मारायचं. जरा नेम चुकला की काम खल्लास. काका बोका हा तिनं मारणार? अरे मी रानात आणि गावातली सगळी माणसं मिळून मारणार बंदुकीने. मारणार म्हणजे हुसकावून लावायचं ठरलं होतं ना? हो नाही वहिनी, एक असता तर गोष्ट वेगळी होती. अहो पण तरी मारणं म्हणजे आता काही इलाजच नाही. रातच्याला परत लई नुकसान झालंय. समजा गावचं एकच म्हणणं की बार काढाच पाहिजे. अहो तुम्ही शिकार नाही करू शकत, बंदी आहे त्याला. अहो ते हौसे मौशीसाठी नाही हो, ते चुकीचं आहे. इकडे काही इलाजच नाही. समजा गावानं ठरवलं तर मग परवानगी मिळते. हो पण मग तुम्ही रितसर परवानगी मिळवली आहेत का? नाही अजून, पण बघू. आता जे गाव म्हणाल तेच. मला शिकार करणंच पटत नाही. अहो तुम्ही साहेबरावाची घरातल्या माणसासारखी काळजी घेता आणि इतर प्राण्यांना मारायला कसं तयार होताय तुम्ही? आणि रानडुकरं काय मुद्दाम नुकसान करतायत का? अहो त्यांच्या स्वभाव धर्मानुसार ते फक्त त्यांचं पोट भरतायत.
अहो पण गावातल्या माणसांची पोट मरणार त्याचं काय? अहो ही रानडुकरं एक पीक सोडणार नाहीत. अहो, मग तुम्ही त्यांना हुसकावून लावा ना. हत्तींचे मोठमोठे कळप हुसकावून लावले जातात, मग त्यांना हुसकावायला काय प्रॉब्लेम आहे? अहो वहिनी, हत्तीची गोष्ट वेगळी, डुकराची वेगळी. रानडुकर एक नंबर वाईट जात आहे बघा. भाऊजी, कुठलाही प्राणी वाईट नसतो, आणि त्यांची अशी शिकार करणं म्हणजे. जाऊ बाई, मग काय आता कुत्र्या मांजरासारखं इथं घरात पाळायचं काय त्यांना? हे बघा, पुरुष माणसं जे काही ठरवायलात का नाही त्याला नाही म्हणू नका. तुम्ही उग मध्ये मध्ये करू नका बरं. तुम्ही जावा, पूजा करा तुमची. अहो चुकीचं घडतंय तर बोलायला नको का? आता काय चुकीचं आहे हो त्यात? तुम्ही आत्ता म्हणला का नाही, रानडुकरं त्यांच्या त्यांच्या स्वभाव धर्मानुसार पिकांची नासधूस करायलेत. मग आपण बी आपल्या स्वभावानुसार त्यासनी मारलंच पाहिजे. हे बघा जाऊबाई, राणा भाऊजी आणि समधी माणसं गावच्या भल्याचा विचार करायला. तुम्ही आता उगं सरपंच म्हणण्याआधी असलं काय निर्णय घेणं काय बरोबर नाही असं आम्हाला वाटतंय. काय राणा भाऊजी, बरोबर आहे का नाही आमचं? रात्रभर जागरण करून दमलात तुम्ही, आता आवरून घ्या. सगळ्यांशी बोलून काय ते ठरवूया. हे बरं आहे राणा भाऊजी. हे बघा, तुम्ही आपलं गावच्या भल्याचाच विचार करा. जाऊबाईंच्या सांगण्यामध्ये अडकू नका काय? त्या रानानं एक बार काढल्यावर तू 10 बार काढणारच म्हण. कसं काढणार माननीय परेश पाटील? काढ्या हो बापू, आपण बंदुकीचं नाही, आपण वावड्याचं बार काढायचं. त्या सुरजाला नुसता डिवचायचा. एकदा का त्या खुळ्या डोसक्याच्यानं भडकून शिकार केली की मग कसा गावात बाजार उठवते बघा. आचारसंहितेत असा अडकितो की नाही तुम्ही बघाच नसतो. वा पप्प्यादा मांडलं बघा. अरे माननीय परेश पाटील आहे मी, मानलंच पाहिजे. आपला विषय कसा आहे? कसा आहे? हार्ड आहे. हार्ड आहे. हा पप्प्यादा सगळी सोय झाली बरं का? हे त्या मसाल्यातनं पहिला बाहेर ये. हे बघ, त्या मसाल्यासाठी आपण वेगळं कोंबडं मागू वाटलं. मसाल्याची नाही हो, बंदुकीची सोय झाली बघा. हे बंदूक यान कशाला? कशाला म्हणजे? बार काढायला. तुम्हीच काल म्हटलं होता ना, जय किसान पॅनलनं 1 बार काढला तर संघर्ष पॅनल 10 बार काढणार म्हणून. अरा गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. ए, त्या जय किसान पॅनलला मी आचारसंहितेचा अडकवायचं बघायला लागलोय आणि तुम्ही माझ्याच जीवावर उठलाय हवे. हा, अरे आता कुठं तडीपारीतनं बाहेर आलो ना मी. हे नाही पप्प्यादा, अहो अख्खं गावच सामील असेल तर कोण काय बोलणार आहे? आणि जर गावाला बार पाहिजे असेल तर आपण काढायला काय होय बापू? अरे माझं बी तेच म्हणणं आहे. त्या रानाने सुरजानं एकदा बार गावात काढला तर अख्खं गाव त्यांच्या बाजूकडे जाईल. पण त्याच्या आधी तू बार काढलास आणि गावाला वाचवलंस तर समद गाव तुझ्या बाजूला असेल. एक नंबर बोला सा बघा बाप. जय किसानच्या आधी संघर्ष पॅनलनं बाजी मारली पाहिजे. अरे या सगळ्यात मी आत गेलो तर त्याला काय? तसं बी सूर्यकांताच उभा राहिल्यात, तुम्ही कुठे उभा राहिलायसा? हा, अहो नाही 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 कसं आहे, तुम्ही सगळे मिळून माझ्या जीवावर उठलायसा. नाही नाही, ए असलं काय करणार नाही मी. पप्प्यादा करायला लागते. त्याशिवाय आपलं पॅनल निवडून येणार आहे काय? आणि तू आज जायची भ्यास सोड. अरे समद गाव तुझ्या संकट असल्यावर पोलीस काय समजाच अटक करणार तोय. बघ तू बिंदास राहा. होय पप्प्यादा, लय हातापाय पडून बंदुकीची सोय केली बघा. हो पप्प्यादा, शिकार झालीच पाहिजे.
मसाला तयार आहे बघा आपला. अरे तू जर रानडुकर मारलास तर अख्खं गाव तुझ्या पाया पडल. हे बघ ते चान्स पहिल्यांदा आलाय, अजिबात सोडू नकोस. वाघ कधी भीतोय काय? हा, आणि ते कधी शिकार सोडतोय काय? होय म्हणा पप्प्यादा, होय म्हणा. आपल्या मनासाठी नाही, संघर्ष फॅमिलीसाठी होय म्हणा. हे बघा, पाहिजे तर मी ते पोलिसांचं कलम माझ्या पाठीवर घेतो, तर तुम्ही होय म्हणा. हो पप्प्यादा, होय म्हणा. पंड्या वार मर्दा वा. बापू, असं जर निष्ठावान कार्यकर्ते असतील तर मी कशाला माघार घेतोय? बंड्या तू खा, ये धर. हा, हे सगळं सपी. बस 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 बस. आता आपण बार काढायचं म्हणजे काढायचं. गावात मीटिंग आहे ना आज? होय. मग चला की मीटिंगला जाऊया. चला. त्या मीटिंगला जाऊन काय राडा घालतो की नाही बघाच तुम्ही नुसतं. चला निघा. चला चला. कोणाचा माका फस्त केलाय, कोणाचं काढवाळ, कोणाचं काय तर कोणाचं काय. सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. नुसतं नुकसानच नाही झालं, त्या आबूचा जीव जाता जाता वाचला. अहो, बायका माणसं मळ्यात कामाला जातात, वस्तीवरचं पोरं शाळेत चालत येतात. उद्या कुणाचा जीव गेला तर? मागच्या टायमाला अशी झालती, लय उचकायचा प्रयत्न केला पण गेलीच नाही, शेवटी मारावंच लागलं. तेच की, आता बी शिकारच करायला लागणार. आम्ही तर म्हणतो शिकार करायची. काय मंडळी? होय होय, शिकार करायलाच पाहिजे. होय होय, शिकार करायलाच पाहिजे. त्याशिवाय काही इलाजच नाही. नाही, अहो, शिकार करणं गुन्हा आहे. आपण तो करायचा आहे का? वर्षभर बायका पोरं उपाशी ठेवणं गुन्हा नाही का अंजली वहिनी? आमच्या मेहनतीच्या पिकाची अशी नाताडी व्हायला बघतायचा नव्ह? अहो हो, बरोबर आहे तुमचं, पण त्यावर शिकार करणं हा मार्ग नाहीये. अंजली वहिनी, असं कसं बोलताय? अहो, तुमची तोड झाली या, आणि तुमच्या मळ्यात तुमचं पीक पण नाही आहे. अहो, तुम्ही मोठं बागायतदार, तुम्हाला फरक पडत नाही, आणि आमच्यासारख्या बारक्या शेतकऱ्याला फरक पडतोय की. वहिनी, गावकरी म्हणते ते बरोबर आहे. अहो, जर हातचं पीक गेलं तर वर्षभर खाणार काय ती? हा, आणि विनाकारण आम्ही काय मारायचं म्हणत नाही. हो अहो, बरोबर आहे तुमचं, पण असं परवानगीशिवाय शिकार करणं मला नाही पटत आहे. मग पटत नाही तर तुम्ही लांबच राहा या सगळ्यापासून. हो दादा, शांतीने घ्यायची जरा. बोलतोय ना मग आपण. अहो सनीदा, वहिनींबद्दल आमच्या मनात काय राग नाही हो, पण आम्हाला पण आमचं पहिलं पाहिजे का नको? राणादा, आता तुम्हीच सांगा मला, दिवसभर शेतात घाम गाळून फुलवलेल्या वावराचं एका रात्रीत फडशा पडला तर चालेल का तुम्हाला? नाही. मग शिकार करायलाच पाहिजे. वहिनी, आपण गावकऱ्यांच्या अडचणी समजून घ्यायलाच पाहिजे. अहो, मी कुठे नाही म्हणते, पण सगळेजण डायरेक्ट मारायचीच भाषा का करतायत? कारण मारल्याशिवाय पर्यायच नाही. काय बापू? अरे होय, या रानडुकरानं जीव टांगणीला लावलाय पार. बरं, अंजलीला शिकार पसंत नाही, त्याला काय करायचं? एका माणसाच्या मतापेक्षा समजा गाववाल्यांचं मत महत्वाचं आहे. अहो, लोकशाही आहे ही, लोकभावनेची कदर करायला लागते. स्वतःच तेच खरं असं म्हणून चालत नाही. अरे हे तुला मला समजतंय, पण हे असते कुठं कळतंय? हो बापू, तुमची वैयक्तिक खुन्नस इथं काढू नका. मग तुमची वैयक्तिक मतं तुमच्या जवळ ठेवा की. हे बघा गाववाल्यानं, मी इथं गावच्या लोकांच्या भल्याचाच विचार करणार आहे. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी संघर्ष करणार आहे मी. समुद्रातले एक तांब्यावर पाणी गेलं तर समुद्राला काही फरक पडत नाही, तसं यांचं. पण आपलं तसं नाही हो मंडळी. या गायकवाडांनी तुमच्या दुखण्याचं काय बी फरक पडत नाही. कोण म्हणलं गायकवाडासनी फरक पडत नाही?
आम्ही बी गायकवाडच आहे. आम्हासनी लोकांची दुखणी कळत्यात, त्यांची काळजी बी वाटत्या. इथनं पुढं गोर गरिबांचं कसलं बी नुकसान व्हायला नाही पाहिजे. तुला कुणी बोलवलं इथे मीटिंगला? का आम्ही बी या गावातलंच आहे की. आणि आता तर सरपंचकीसाठी बी उभं आहे. हे बघा, लोकशाहीमध्ये समद्यांना आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. जाऊबाई, तुम्हाला कळणार नाहीत गोरगरिबांची दुखणी. तुम्ही बाहेर ना आला सा हो, म्हणून हितल्या माणसांचं मन कळणार नाही तुम्हाला. आता मीही या गावचीच आहे, तरी बी गावकऱ्यांची मनं कळणं झाल्यात. कमालच आहे. अहो जाऊबाई, या शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून मळा पिकवलेला असतोय. अहो वर्षभराची मेहनत आहे हो त्या माग. आणि या समद्याचं असं नुकसान होणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. काय कळतंय का तुम्हाला? नंदिता, अहो तुम्ही तर गप्प बसाओ. जो माणूस शेती करत नाही की नाही त्याने काय बोलूच नाही. राणा भाऊजी, तुम्ही सांगा, हे बरोबर आहे काय हो? जाऊ दे समधी पिकं मातीत. नाही, बघा बघा, राणा भाऊजीसनी बी मंजूर नाही आणि आम्हाला तिथं अजिबातच मंजूर नाही. हे बघा गावकऱ्यांना, आम्ही गावाच्या बाजूने. गाव जो निर्णय घेईल तो आमचा निर्णय असेल. संघर्ष पॅनलचा मी फुल सपोर्ट आहे गावाला. मग झालं तर मग आम्ही कुठे विरोध करतोय? गावच्या भल्यासाठीच आम्ही मीटिंग बोलवली आहे ना. म्हणजे तुम्ही शिकारीला तयार आहे म्हणा की. वहिनी, मला वाटते तुम्ही गावच्या बाजूने निर्णय करा. चला तर मग शिकार करायचं पक्क झालं म्हणायचं. सगळीच तयार आहे. नाही, जे काही करायचं ते रितसर करायचं. विस्तर म्हणजे काय? शेतकरी मातीत घालणार, दुसरं काय? हे बघा, तुम्ही लय विचार करू नका. जी पार्टी तुम्हाला साथ देती नव तिचाच विचार करा. हो माननीय परेश पाटील तुमच्यासाठी रातीचा दिस करेल. चालतंय चालतंय, असंच करू. वहिनी, आजची एक रात्र काय, मी सगळी चौकशी करते आणि मग रितसर परवानगी घेऊन काय करायचं ते करू. आता एका रातीनं काय होणार आहे अजून? आपण जर का वन खात्याची परवानगी आणली ना तर रानडुकरांचा प्रश्न मिटेल आणि कुठला गुन्हाही होणार नाही. प्लीज जरा विश्वास ठेवा माझ्यावर. होय, मला बी वाटते आजचा एक दिवस आपण वाट बघू. एवढा येळ नाही लोकांकडे. काय मंडळी, हा चला निघू. चला ठीक आहे, आजची रात्र वाट बघणार पण उद्याची रात्र वाट बघणार नाही. चालेल, मी सगळी माहिती काढते. जाऊबाई, तुमच्या हट्टापायी तुम्ही समद्यांचं नुकसान करणार बघा. हा, अरे तुम्ही तुमचं नुकसान करून घ्यायला लागलाय. जरा माझं ऐका, मीच तुमचा प्रश्न मार्गी लावणार आहे. तू कसला मार्गी लावणार? तुला तर कायम वाट लावणं माहिती. आमचा राणादावर आणि अंजली वहिनीवर पूर्ण विश्वास आहे.